एक ट्विट आता मनसुख मांडवीय यांनी देखील केलेला आहे। ते ट्विट आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत त्यांच्या पत्नी यांचं निधन झालंय। ही बातमी अत्यंत वेदना देणारी आहे। या दुर्घटनेमुळे देशाचं एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे। सर्व कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो। ओम शांती अशा आशयाचं ट्विट मनसुख मांडवीय यांनी केलेलं आहे। बिपिन रावत जे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झाल्याचं अधिकृतरित्या आता भारतीय वायुदलानं ट्विट करत जाहीर केलेलं आहे। त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती जारी केली गेलेली आहे। रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत या देखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या। ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग आणि इतर त्यांचा स्टाफ देखील त्यांच्या सोबत होता। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी आपली श्रद्धांजली देखील अर्पण केलेली आहे। म्हणालेले ते की ज्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला ते अतिशय सुरक्षित आणि उच्च दर्जाचं समजलं जातं। हा अपघात नेमका कसा झाला, ही दुर्घटना नेमकी कशी झाली याची चौकशी आता होईलच। त्या अनुषंगाने कळेल नेमकं की या मागचं कारण काय ते। मात्र या दुर्घटनेनंतर शोक संदेश यायला सुरुवात झालेली आहे। ट्विटरवर खास करून अनेकांनी आपापली संवेदना व्यक्त केलेली आहे, श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। काही वेळापूर्वी आपण राहुल गांधी यांनी जे ट्विट केलं होतं ते पाहिलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। आपल्या सोबत सध्या हेमंत महाजन सर आहेत। सर, अतिशय दुर्दैवी बातमी, दुःखद बातमी काही वेळापूर्वी आपल्या समोर आली, ती म्हणजे सीडीएस बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर जे अधिकारी होते हेलिकॉप्टरमध्ये त्यांचं निधन झाल्याची आपली पहिली प्रतिक्रिया। खरोखरच ही अतिशय दुःखद बातमी आहे। इतके लोक एकदम जाणं, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं असं आहे की ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, म्हणजे आपल्या सेना दलाचे सर्वात सिनियर मोस्ट अधिकारी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे। आणि ही जी पदवी सीडीएस ही आहे ही गेल्या वर्षभरातच सुरू झाली होती। म्हणजे गेल्या 70 वर्षांनंतर पहिल्या वेळा आपण हिम्मत करून आपल्या तिन्ही जी सुरक्षा दलाची अंग आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्याच्यामध्ये जनरल बिपिन रावत यांचं योगदान हे फार महत्त्वाचं होतं। आणि त्यांना विविध प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावं लागत होतं, कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती ही वेगळी असते, मग ते आर्मी असो की नेव्ही असो की एअरफोर्स। परंतु महत्त्वाचं असं असतं की इंडिव्हिज्युअल लोकांपेक्षा देश महत्त्वाचा असतो, आणि देशाकरता काय महत्त्वाचं ते म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं। की हीच जॉईंटमनशिप आपण 1971च्या युद्धात दाखवलेली होती, आणि त्यामुळे आपल्याला किती प्रचंड यश मिळालं होतं हे आपल्याला कल्पनाच आहे। आणि नेमकं हेच काम जनरल बिपिन रावत गेले वर्षभर करत होते। तर त्याकरता देश त्यांचा नेहमीच आभारी राहील, कारण पहिल्या अपॉइंटमेंटला सर्वात जास्त अधिक त्रास होतो। आणि त्याच्या आधी सुद्धा म्हणजे आपण थिएटर कमांड, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची कमांड एकत्र आणायची, त्यांचं ट्रेनिंग एकत्र करायचं, त्यांचं सामान विकत एकत्र घ्यायचं, त्यांची जी डेव्हलपमेंट होते ती एकत्रित करायची, ज्यामुळे देशाचं बजेट वाचेल आणि देशाची जे साधनं आहेत ती जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येईल। हे काम जनरल रावत करत होते, आणि त्यांना यामध्ये पुष्कळ यश मिळालं होतं। आणि अशी बातमी येत होती की पुढच्या अजून 1-2 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल, परंतु ते काम पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला। हे खरोखरच दुःखद आहे। आणि मला खात्री आहे की त्याच्यानंतर जो येणारा जो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असेल त्याला नक्कीच गव्हर्नमेंट पुढच्या 1 किंवा 2 दिवसामध्ये अनाऊन्स करेल। त्यांना त्याच वाटेवरती पुढे वाटचाल करावी लागेल आणि हे काम पूर्ण करावं लागेल। परंतु जोपर्यंत जनरल रावत यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचंच काम चांगलं केलं होतं असं नाही। त्याच्या आधी ते 3 वर्ष जवळजवळ किंवा त्याच्याहून जास्त मला वाटतं चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते, अतिशय
डिफिकल्ट वेळामध्ये, मग ते काश्मीरमध्ये असो की डोकलामच्या वेळेला असो, चीनच्या बरोबर किंवा ईशान्य भारतातली वेगवेगळी आव्हानं असो, हा हा तर त्याच्यामुळे त्यांनी जे देशाच्या सुरक्षेकरता जे योगदान दिलं त्याच्याकरता आपण त्यांना म्हणजे त्यांचं कौतुकच करायला पाहिजे त्यांचं, आणि बिलकुल. देश त्याकरता सदैव ऋणी राहील हेच. आणि दुःखद निर्णयामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली वाहिलीच पाहिजे. आणि बिलकुल. त्यांच्याबरोबर अनेक अधिकारी होते, त्यांना पण श्रद्धांजली वाहिली पाहिजे आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच फक्त प्रार्थना या वेळेला आपण देवाला करू बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. और इस तरीके से एक सप्ताह में बहुत से लोगों ने हिमाचल को यहाँ जानने का भी प्रयास किया है, प्रमोट करने का भी प्रयास किया है। इससे निश्चित रूप से हिमाचल की कला को, हिमाचल के आर्टिस्ट को, कलाकारों को और हिमाचल की संस्कृति को बढ़ावा मिलेगा। मेरी शुभकामनाएं हैं इस कार्यक्रम। सर एक धन्यवाद। चलो जी हट जाओ। आता प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झालेली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या व्यक्ती शोक संदेश देखील आता व्यक्त करताना दिसत आहेत. आपण काही वेळापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचं ट्विट पाहिलं, राहुल गांधी यांचं देखील आपण ट्विट पाहिलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणतायत, जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त असलेल्या रावत यांनी सशस्त्र दलांचं, सुरक्षा यंत्रणेचं आधुनिकीकरण करण्यात मोठं योगदान दिलं. त्यांचा दृष्टिकोन हा अपवादात्मक होता. त्यांच्या निधनानं मला